नेमकं सुनावणी किती तारखेला होणार, किती वेळेमध्ये होणार आणि कोणतं अगोदर प्रकरण घेतलं जाणार आणि दोन्ही पार्टीचं घेतलं जाणार काही तर याच्यामध्ये मुख्यतः शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेला जो बेकायदेशीर निर्णय आहे तो चॅलेंज करण्यात आलेला आहे ते प्रकरण, अपात्रतेचं प्रकरण शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं अपात्रतेचं प्रकरण आणि पक्षचिन्हाचं प्रकरण, या सगळ्या चारही प्रकरणांची सुनावणी एकत्रित 21 तारखेला म्हणजे 21 जानेवारीला होणार आहे. आणि त्यासाठी किती वेळ लागेल असं विचारल्यावर संयुक्तिकपणे या दोन्ही प्रकरणांची मांडणी करण्यासाठी एका बाजूला 3 तास आणि दुसऱ्या बाजूला 2 तास असे 5 तास देण्यात आले, पण त्याच्यामध्ये थोडीफार वेळेची वाढ होईल तरी चालेल असं सुद्धा न्यायालयाचं मत आहे. त्यामुळे 21 जानेवारीला सुनावणी सुरू होईल हे नक्की झालेलं आहे. आणि 21 तारखेला जर सुनावणी सुरू झाली तर त्याच दिवशी ती 5 तासात संपू पण शकते, कारण 11:30 वाजता बरोबर सुनावणी सुरू होणार आहे 21 तारखेला. आणि नाही झाली तर 22 तारखेला ती पूर्ण होईल, पण मग ती आता पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. यापूर्वी सुद्धा न्यायालयानेच अशा प्रकारचे टाइम टेबल दिले की आपण या तारखेला घेऊ, त्या तारखेला सुनावणी होईल, असं मागच्या जवळपास 4 तारखांना न्यायालयानेच सुचवलेलं आहे की आपण ही सुनावणी घेणार म्हणून, पण ती घेतलेली नाही. यावेळेस मात्र टाइम टेबल वेळेचा सुद्धा ठरवला असल्यामुळे आता ही सुनावणी होईल अशी अपेक्षा वाढलेली आहे. शिवसेनेला किती वेळ दिला जाणार आहे आणि अपात्रता आणि हे वेगवेगळं आर्ग्युमेंट होणार आहे का, किती वेळ? शिवसेनेतलं पार्टी नेमन सिम्बॉल आणि शिवसेना एमएलए डिस्क्वालिफिकेशन हे एक आणि एनसीपी नेमन सिम्बॉल आणि एमएलए डिस्क्वालिफिकेशन असं वर्गीकरण होणार आहे का? हो, सुरुवातीला शिवसेनेची सुनावणी शिवसेना पक्षचिन्हा संदर्भात आणि अपात्रते संदर्भात होईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी होईल आणि मग असं एकूण 5 तासामध्ये दोघांचे युक्तिवाद पूर्ण होतील अशी रचना सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलेली आहे. ही फक्त सुनावणी होणार आहे, निकालाची प्रतीक्षा पूर्ण करावी लागेल. हो, साधारणतः अशा प्रकरणांमध्ये काय असते की सुनावणी झाल्यावर लगेच न्यायाधीश काही निर्णय देत नाही, त्यासाठी ते रिझर्व करतात जजमेंट देण्यासाठी आणि मग संयुक्तिक असा निर्णय पारित होतो. त्यामुळे त्यासाठी दुसरी तारीख देण्यात येईल, ओपन कोर्टामध्ये जजमेंट दिलं जाऊ शकते किंवा जजमेंट देऊन ते डिक्लेअर करतील, कारण की हे संविधानिक नैतिकतेचं 10व्या शेड्यूलनुसार पात्रता अपात्रतेचं असं एक किचकट प्रकरण आहे, तर त्यामध्ये निर्णय देण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. एवढा पुरेसा वेळ आहे का तुम्हाला? हा जो वेळ दिलेला आहे 3 तासाचा, एवढा वेळ पुरेसा आहे का? नाही, न्यायालयाने स्वतःच विचारलं तेव्हा आमच्यातर्फे देवदत्त कामत यांनी सांगितलं की आम्हाला 2 तासाचा वेळ पुरेसा आहे, पण मग कोर्टाने सांगितलं की थोडा जास्तीचा वेळ लागेल, 3 तास लागेल असं आपण समजू, आणि असं म्हणून ते एकूण 5 तासाचं शेड्यूल ठरवलेलं आहे. पण या वर्षामध्ये सुनावणी पूर्ण होणार नाही, निकाल लागणार नाही. तुमची अपेक्षा होती की स्थानिक निवडणुकीच्या अगोदर यावर निकाल लागावा. आपण काय आहे की न्यायाचे तत्व म्हणून आम्हाला कॉलेजमध्ये शिकवतात की उशिरा न्याय मिळणं म्हणजे अन्यायच आहे, न्यायाला विलंब होणं म्हणजे अन्यायच आहे, तारीख पे तारीख मिळणं हा अन्यायच आहे, असं आपल्याला शिकवतात. पण प्रत्यक्षामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि ती संवेदनशील माणसांना कदाचित लवकर ऍक्सेप्ट करता येत नाही, परंतु हे वास्तव आपल्या आता लक्षात आलेलं आहे की 2022 मध्ये पक्ष फुटला, 2022 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस होत राहिल्या आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीखवर तारीख सुरू आहे. त्याचं दुःख आणि शल्य आपल्या सगळ्या भारतीय लोकांना असलं पाहिजे, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेनेला किंवा विरुद्ध जे कुठलेली शिवसेना आहे किंवा राष्ट्रवादी आहे त्यांना ते दुःख किंवा आनंद असण्याचं कारण नाही आहे. नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचा विषय आहे की इतक्या विलंबाने न्याय होणं हे काही चांगलं लक्षण नाही. आपल्या न्याय व्यवस्थेची प्रकृती तपासण्याची गरज आहे, सामूहिकरित्या याच्यावर उपाययोजना शोधण्याची गरज आहे. न्यायालयाने सामान्य माणसांची मतं जाणून घेऊन न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. एकंदरीत आपण बघितलं या प्रकरणामध्ये ऍटलिस्ट तुमची एवढी तरी मागणी होती की सुनावणी आणि निकाल या संदर्भामध्ये प्रचंड वेळ जात असला तर कमीत कमी शिवसेनेला दिलेलं चिन्ह आणि नाव गोठवावं ही मागणी तरी होती. तीही मागणी तुम्हाला आज मान्य करताना ते दुःखात होतं. ती मागणी मान्य झालीच नाही, ती मागणी मान्य व्हायला पाहिजे होती. कारण मला वाटतं आपल्या मीडियाशी सकाळी बोललो तेव्हा मी सांगितलं की एखादी निवडणूक अशी पाहायची आहे महाराष्ट्रातल्या मतदारांना आणि नागरिकांना, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव न घेता लढतील, लढून दाखवतील आणि जिंकून दाखवतील. ते काय होतं त्याचा रिझल्ट हे बघायचं होतं लोकांना, पण आता ते भाग्य महाराष्ट्राच्या लोकांच्या नशिबात नाही. सगळ्या निवडणुका पार पडतील आणि त्याच्यानंतर सुनावणी होईल. आता मगाशी तुम्ही बोलताना एक शेवटचा प्रश्न, मगाशी तुम्ही बोलताना हे क्लिअरली सांगितलं होतं
की आज सुनावणी होईल याची शक्यता खूपच कमी, म्हणजे दुसरं आहे, म्हणजे जवळपास होणारच नाहीये, पुढची तारीख मिळेल. 100% तुमचं जे अंदाज तुम्ही वर्तवला होता तो खरा ठरलाय. आता पुढचा तुमचा अंदाज काय वाटतंय? ही सुनावणी 21 तारखेला जरी घेतली आणि तुमचं 2-3 तास किंवा 3 तास किंवा 4 तास कितीही तुमचं जरी ऐकून घेतलं म्हणणं, तरी निकाल तो तुमच्या बाजूने येईल. बघा, संविधानिक दृष्टिकोनातून मी विचार करत असल्यामुळे मी हे सातत्याने सांगत आलेलो आहे की या प्रकरणामधला निकाल हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूनी लागला पाहिजे आणि लागलाच पाहिजे. कारण की संविधान तसं आहे, संविधानाची रचना तशी आहे. 10व्या शेड्यूल मधले जे शब्द आहेत तुम्ही ते बघा, त्याच्यामध्ये अशा प्रकारे पक्ष फोडण्याला अपात्रता ही शिक्षा आहे. आणि पक्ष चिन्ह जे आहे त्या बाबतीत आतापर्यंत वादविवाद झाले तेव्हा निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह गोठवलेले आहे. याच्यामध्ये काय अशी विशेषता होती या प्रकरणामध्ये की पक्ष चिन्ह न गोठवता एकनाथ शिंदेना देण्यात आलं? या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर एकनाथ शिंदेच्या विरोधातच निकाल लागणार हे संविधानिक वास्तव आहे, संविधानिक सत्य आहे ते. आणि त्यामुळे त्यांचं काम जर सगळं झालं असेल तर उलट माझं तर म्हणणं आहे एकनाथ शिंदेंनीच कोर्टात येऊन सांगावं की आमचं सगळे आता कामं झालेले आहे निवडणूक जिंकण्याचे, आता आम्हाला पक्ष चिन्ह नको, पक्ष पण नको, कशासाठी न्यायालयावर तुम्ही भार टाकता? असं काहीतरी मोठा विचार त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही कोणाकडून अपेक्षा करता? या तुमचं पहिलंच म्हणणं आहे की त्यांनी पक्ष तोडला आणि निवडणुका लढवल्या, प्रत्येकाला त्यांच्याकडून पक्ष तोडण्याची अपेक्षा बघा कसं आहे की आपण आपली संस्कृती मानतो, इथे वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे भारतीय संस्कृतीमध्ये, त्याच्यामुळे प्रत्येकाला संधी आहे वाल्मिकी होण्याची.